नमस्कार दर्शको, उजनी धरणाची 3 सप्टेंबर बुधवार सकाळची अपडेट आपण पाहणार आहोत। वीर धरणातून नीरा नदी पात्रात परवापासून विसर्गात वाढ करण्यात आलेली आहे। परवा रात्री 7279 क्युसेकची आवक विसर्ग सोडलेला होता नीरा नदी पात्रामध्ये, परंतु तोच आता काल रात्रीपर्यंत 7252 क्युसेक आहे। म्हणजे तिकडून नीरा नदी पात्रामध्ये वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग जैसे ते आहे। तसेच दौंडकडून येणारी आवक उजनीमध्ये काल सायंकाळी 8177 क्युसेक्स होती, मात्र आज सकाळी त्यामध्ये जवळजवळ 5 दुप्पट वाढ झाली आहे। ती आज आवक 15232 क्युसेक्स झाली। इथून पुढच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातमीसाठी एक लाईक करा। लाईक बरोबर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून सर्व धरणाच्या अपडेट आपणाला सर्वात अगोदर मिळत राहतील। तर पुढे सीनामाडा योजनेतून 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 40 क्युसेक्स, कॅनलमधून 400 क्युसेक्सचा विसर्ग उजनीमधून सध्या सुरू आहे। तर उजनी धरणाची आज सकाळची टक्केवारी 105.59% झाली असून उजनी धरणात एकूण पाणीसाठा हा 120.22 TMC आहे। यातील उपयुक्त पाणीसाठा हा 56.57 TMC आहे। उजनीतून भीमा नदीत परवा रात्रीपासून 10,000 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, परंतु सध्या वरून येणारीच आवक जवळपास 16,000च्या घरात असल्याचे पाहता या विसर्गामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे। पूर नियंत्रणाच्या दृष्टीने सध्या तरी उजनी धरणात 10,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता व सतर्कता बाळगावी। हा 10,000 क्युसेक्स व वीज निर्मितीसाठीचा 1600 क्युसेक्स असा 11,600 क्युसेक्स उजनी धरणातून थेट भीमा नदीमध्ये विसर्ग सोडण्यात येत आहे। यामध्ये 7252 हा वीरमधून येणारा विसर्ग, एकूण असा जवळपास 19,000च्या आसपास, 18,500 ते 19,000च्या आसपास हा विसर्ग संगममधून पुन्हा भीमा नदी पात्रामध्ये पुढे एकत्र होण्याची शक्यता आहे। पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी ATN मराठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा अशाच प्रकारच्या सर्वात अगोदर ताज्या अपडेट।